नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी खूप महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, प्रश्न क्रमांक पहिला, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा गुजरात या राज्यामध्ये आहे. तर पहा, हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी सुपर कॉम्प्युटरचे नाव काय? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 परम 8000. पहा, भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी सुपर कॉम्प्युटरचे नाव हे परम 8000 असे आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 लोह. रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. लोहाच्या अभावामुळे ॲनेमिया म्हणजेच रक्तक्षय हा आजार होतो. प्रश्न क्रमांक चौथा, सांची स्तूप भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. सांची हा स्तूप भारताच्या मध्य प्रदेश या राज्यात स्थित आहे आणि हा प्रसिद्ध बौद्ध स्तूप सम्राट अशोक यांनी बांधला होता. प्रश्न क्रमांक 5, भारतात कोणत्या बँकाला बँकांची बँक असे म्हटले जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पहा, भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकांना बँकांची बँक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6, यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पहा, ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी. यंग इंडिया हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 7, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 स्थितांबर. ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या स्थितांबर या थरात आढळतो. प्रश्न क्रमांक 8, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदीतील डॉल्फिन. पहा, भारताचा जलचर प्राणी हा गंगा नदीतील डॉल्फिन हा आहे. प्रश्न क्रमांक 9, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 61वी. पहा, 1989 मध्ये 61व्या घटनादुरुस्तीद्वारे मतदाराचे वय हे 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. प्रश्न क्रमांक 10, मानवी डोळ्यातील कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा ही तयार होते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 दृष्टिपटल. मानवी डोळ्यातील दृष्टिपटल या भागावर वस्तूची प्रतिमा ही तयार होते. प्रश्न क्रमांक 11, ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती. ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक हे पंचायत समिती तयार करते. पहा, ग्रामपंचायतीने तयार केलेले अंदाजपत्रक हे पंचायत समितीकडे मंजुरीसाठी पाठवले जाते. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेचे कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर. भारतीय राज्यघटनेचे कलम 370 हे जम्मू आणि काश्मीर या राज्याशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 13, भारतीय राज्यघटनेचे पालक कोणाला म्हटले जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय. पहा, भारतीय राज्यघटनेचे पालक असे सर्वोच्च न्यायालयांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14, बुल आणि बेअर या संज्ञा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पहा, ऑप्शन क्रमांक 3 शेअर बाजार. बुल आणि बेअर या संज्ञा ह्या शेअर बाजार या क्षेत्राशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक
प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात चित्रनगरी कोठे आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. महाराष्ट्रामध्ये मुंबई या शहरामध्ये चित्रनगरी आहे. प्रश्न क्रमांक 16. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात खालीलपैकी कुठून झाली? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी. भारत छोडो या आंदोलनाची सुरुवात ही मुंबई या शहरातून झाली. प्रश्न क्रमांक 17. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना. पहा मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 19. कोयना धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सातारा. कोयना हे धरण महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 20. नगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा ऑप्शन क्रमांक 2 मुख्याधिकारी. नगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुख्य अधिकारी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21. सूर्यप्रकाशात एकूण किती रंग असतात? पहा ऑप्शन क्रमांक 3 7. सूर्यप्रकाशात एकूण 7 रंग असतात. प्रश्न क्रमांक 22. भारतात चलनी नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतामध्ये चलनी नोटा छापण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला आहे. प्रश्न क्रमांक 23. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? पहा ऑप्शन क्रमांक 1 29 जुलै. तर पहा 29 जुलै या दिवशी जागतिक व्याघ्र दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24. बलवंतराय मेहता समिती कशाशी संबंधित आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 पंचायत समिती. बलवंतराय मेहता समिती ही पंचायत राज याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24. बळवंतराय मेहता समिती कशाशी संबंधित आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 पंचायत राज. बळवंतराय मेहता समिती ही पंचायत राजशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 जिनेव्हा या ठिकाणी. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनेव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 26. महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा ऑप्शन क्रमांक 1 गोपाळकृष्ण गोखले यांना. महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? पहा ऑप्शन क्रमांक 1 365 दिवस. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 365 इतके दिवस लागतात. प्रश्न क्रमांक 28. दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 गोवा. दूधसागर हा धबधबा गोवा या राज्यामध्ये आहे. सूर्यप्रकाश हा मानवी शरीरातील कोणत्या जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे? पहा ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ड. सूर्यप्रकाश हा मानवी शरीरातील जीवनसत्व ड या जीवनसत्वाचा मुख्य स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्राच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? पहा ऑप्शन क्रमांक 3 288. 288 इतकी महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 31. सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशामुळे होते? पहा ऑप्शन क्रमांक 2 सौर सेल. सौर ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेत सौर सेलमुळे होते. प्रश्न क्रमांक 32. भारतातील रेल्वेचे जाळे सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या ठिकाणी भारतातील रेल्वेचे जाळे हे सर्वात जास्त प्रमाणात आहे. प्रश्न क्रमांक 33. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
पहा ऑप्शन क्रमांक 2 लक्स मीटर. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी लक्स मीटर हे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 34 संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर जास्तीत जास्त किती असू शकते? पहा ऑप्शन क्रमांक 2 6 महिने इतके. संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर हे जास्तीत जास्त 6 महिने इतके असू शकते. प्रश्न क्रमांक 35 दक्षिण महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? पहा ऑप्शन क्रमांक 1 जळगाव. जळगाव हा दक्षिण महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे.